नमस्कार मित्रांनो. तर आता रात्रीचे 12 वाजले आहेत आणि मी मरोल पोलीस ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी जात आहे. अनेक दिवसापासून बातम्यावरती आपल्याला दाखवत होते की पोलीस भरती करणारे विद्यार्थी जेव्हा ग्राउंडला मरोल पोलीस सेंटरला ते जातात तेव्हा त्यांची गैरसोय येतात. कोणी स्टेशनवर झोपतं, कोणी रस्त्याच्या कठड्यावर झोपतं, कोणी कुठेही झोपतं आणि असे अनेक प्रकारचे आपल्याला न्यूजवरती दाखवत होते. तर हेच बघण्यासाठी आज मी चाललो आणि ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे. तर आता साधारणतः 12 वाजले असतील आणि मी ट्रेनमध्ये आहे. सध्या ट्रेनमध्ये मी एकटाच आहे, कोणीच नाही ट्रेनमध्ये. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्याने आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मला साधारणतः तिथे पोहोचण्यासाठी 2.5-3 तास लागतील. तर आता 12 वाजलेले आहेत, तर मला 3-3:30 वाजेपर्यंत मी पोहोचेल आणि पूर्ण एरिया फिरण्याचा प्रयत्न करणार आहे. तिकडे कुठं आपली माणसं झोपलेली आहेत, आपले विद्यार्थी झोपले आहेत, हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण लवकर पोहोचतो, तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. प्रत्येक विद्यार्थी जो पोलीस भरती करत असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर मित्रांनो, हे आहे मोनोरेलचं रेल्वे स्टेशन, हे समोरचं. ह्याच्यात इथून मी एक टाईम गेलो होतो आणि हे हा बेलापूर CBD बेलापूर रेल्वे स्टेशन. तर ही ट्रेन याच ठिकाणी परत आहे. इथून मला दुसरी पकडावी लागेल, कारण की फटाफट पुढे जायचं असेल तर मला हाच मार्ग निवडायचा होता. अर्धे येऊन दुसऱ्या ट्रेन पकडणे. तर इथं अगोदर उतरतो आणि त्याच्यानंतर आता दुसरी पकडतो. हे बघा CBD बेलापूर आणि इथून मला आता दुसरी भेटेल पुन्हा. मित्रांनो, अशाच आहे बेलापूर स्टेशनच्या बाहेरचा परिसर आहे. मला दाखवतो बघा, कोणच नाही दिसत. तर 4-5 मिनटं ट्रेन लेट आहे, त्याच्यामुळे जरा बाहेर फिरायला आलो. आता पुन्हा चाललो. तर मित्रांनो, 5 मिनटं लेट होती, त्याच्यामुळे बाहेर गेलो होतो. तर आता वडाला ट्रेन येणार आहे. तर मित्रांनो, आता मी वडाला स्टेशन उतरलो आहे आणि ही बघा गर्दी. आता रात्रीच्या 1 वाजला आहे, तरी पण गर्दी खूप बऱ्यापैकी आहे. आणि आता बांद्राला जाणारी ट्रेन येणार आहे थोड्या टायमात. तर मित्रांनो, जस्ट बांद्रा रेल्वे स्टेशनला उतरलो आहे आणि आता विरारकडे जाणारी ट्रेन पकडायला होईल. तर रात्रीचे आता 1:30 वाजलेले आहेत आणि खूप गर्दी पण आहे इकडे. साफसफाई चालू आहे इकडं. तर मित्रांनो, एक साफसफाई खास करून गुटखा खाऊन थुंकलेले आहेत ना, ती साफसफाई चालू आहे. तर मित्रांनो बघा, तुम्हाला एक विनंती करतो, रेल्वे स्टेशन किंवा सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाऊन थुंकू नका. तर मित्रांनो, ट्रेन आलेली आहे. ही शेवटची ट्रेन आहे. याच्यानंतर आपला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी आपण पोहोचू. तर मित्रांनो, आपल्या ट्रेन भेटलेली आहे. तर मित्रांनो, अंधेरीला उतरलो आणि आता मेट्रोकडे जात आहे. इथून मेट्रो आहे वाटतं, पण मला वाटतं रात्रीचे साधारणतः 1:30-2 वाजले असतील तर मेट्रो बंद असेल असं वाटतं. पण आपण जाऊन बघू, नाहीतर मग इथंच आपण स्टेशनवरच झोपून जाऊ. कारण की आता इथून ऑप्शन संपलेले आहेत आपल्याकडे. आता रिक्षा वगैरे जर पकडा तर रिक्षाला 300-400 रुपये येतील आणि आपण एवढे पैसे कधी देऊ शकत नाही. मला वाटतं मेट्रोचा पण गेट बंद आहे. तर आता खाली उतरून बघू. चालत जायला तर जवळजवळ 4 किलोमीटर लांब आहे, चालत पण जाता येणार नाही. तर 2 वाजले आहेत आणि 4 किलोमीटर मी चालत निघालो पाहिजे आता. कारण की रिक्षावाले भाडं पण खूप सांगतात, त्याच्यामुळं मला काय परवडणार नाही. त्यापेक्षा शहरामध्ये चालण्याची सवय आहे आपल्याला. तर आता चालत 4 किलोमीटर जाऊ. साधारणतः 1 तास लागणार आहे, पण मी स्लो चालेन, त्याच्यामुळं जास्त टाईम लागेल. पण ठीक आहे, एवढं काही नाही माझ्यासाठी. तर मित्रांनो, 1 किलोमीटर कापून झालेले आहे आणि माझ्या या साईडला तिकडनं पूर्ण झोपडपट्टी आहे. खूप जर या झोपडपट्टीमध्ये घुसलो तर 1 दिवसामध्ये फिरून होणार नाही, किंवा भासलो तर मला बाहेर निघता येणार नाही विदाऊट मोबाईलचा.
एवढी मोठी झोपडपट्टी आहे. तर अजून मला 1 तास तरी लागेल पोचायला, कारण की अजून जवळजवळ 3.5 किलोमीटर राहिलेलं आहे बाकी. तर मित्रांनो, असा काय रात्रीचा माहोल आहे इकडं. ते बघा साईडला वगैरे माणसं झोपलेले आहेत. एकटाच मी चालत आहे, कोणीच चालत जात नाही. कंटिन्यू अर्धा तास चाललो तरी पण अजून का फसवत नाही. आता साधारणतः 2.5 किलोमीटर लांब असेल. खूप चाललो आज, पण 2 दिवस झोपून होतो त्याच्यामुळे एवढं चालणं शक्य झालं नाही. तर मला कधीच झोप आली असती, पण माझी त्याच्यासाठी पूर्ण तयारी होती. ते चांगलं झोपून जाईल. आज पण अख्खा दिवस झोपलो आणि काल पण अख्खा दिवस झोपत होतो. बघा मित्रांनो, मुंबई किती स्वच्छ आहे. आणि महाराष्ट्र सरकार म्हणतं का आम्ही पालघरला 4थी मुंबई बनवू. तर मी सांगतो सरकारला की तुम्हाला पहिली मुंबई सुधारता येत नाही आणि 4थ्या आणि 3ऱ्या मुंबईच्या मागं कशाला लागलात. अगोदर ही मुंबई सुधारावा. हे बघा खड्डे, हे एकदम थर्ड क्लास रस्ते आहेत. जाऊ दे आता, सरकारवर काय पण करायला असतात. हे बघा भाजीपाल्याच्या वगैरे स्टोर एकदम रस्त्यावरतीच आहे. हा कचरा इथं, दुसरा उंदरं हे बघा. हाय. तर मित्रांनो, अजून 2 किलोमीटर लांब आहे. खूप चाललो आज. रात्रीचे 2 वाजलेत. एवढं कधीच चाललो नाही, पहिल्यांदा एवढा चाललो. तर एवढी मेहनत केली तर हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की तुमचे पण बरेचसे मित्र इथं मरोल पोलीस ट्रेनिंग सेंटरला आले असतील. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. तर त्यांची मी आता शूटिंग काढायला चालू आणि थोडासा दम लागला आहे, कारण की पाणी वगैरे काहीच नाही. थोडंसं होतं ते पण संपलं. तर मित्रांनो, हे आहे भारत सरकार वाणिज्य उद्योग मंत्रालय. हे बघा. आणि असं आपण पुढं चालत जात आहोत. आता 3 वाजत आलेत, तरी पण अजून साधारणतः 1.5 किलोमीटर बाकी आहे. तर कंटिन्यू पाहत राहा. आणि आपल्या चॅनलवरती जे नवीन असतील त्याने आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि फेसबुकवरती बघत असाल तर पेज फॉलो करा अशाच व्हिडिओसाठी. तर आता बाकी चालून थकलो, वैतागलो, तरी पण काय रस्ता काय संपत नाही. तर मित्रांनो, आता थोडंसंच आहे लांब, जास्त नाही, 1 किलोमीटर लांब आहे. तर आता सहज होईल. खूप चाललो आज. एवढा रात्री म्हणजे आता 3 वाजले आहेत. तर 12:30 की 1 वाजेपासून चालत आहे. एवढा कोणी पण चालला नसेल. आणि अंधेरी स्टेशनपासून मरोल पोलीस ट्रेनिंग सेंटरपर्यंत चालत जाणार मी एकटाच असेल असं मला वाटतं. तर मित्रांनो, मी कुठं चालत आलो तेच मला समजत नाही. तर एवढा माहिती आहे लोकेशनवर की मी मरोल पोलीस ट्रेनिंग सेंटरपर्यंत जातो आहे. या वर्षामध्ये सर्वात जास्त चालण्याचा रेकॉर्ड हा जास्त माझा, कारण की मी खूप चालतो तसा पहिला तर, पण एका टायमाला एवढा चालत नाही. 4 किलोमीटर, 5 किलोमीटर. तर मी जवळजवळ 4पेक्षा जास्त किलोमीटर चालत आहे आता. अनेक गाड्यावाले वगैरे येतात, ते थांबून विचारतात कुठं चालला वगैरे, पण मी काय नाही, मला इथंच जायचं आहे जवळ असं सांगून जातो. कारण की रिक्षाला पण तसं गेलं तर खूप सारे पैसे घेतात. एवढे पैसे देण्यापेक्षा तसा पण आपल्याला झोप येणार नाही, माहीत आहे. आपल्याला फिरायचंच आहे, कारण की आपला प्लॅनच तसा होता का रात्रभर फिरायचा आणि सकाळी येऊन झोपायचं. मग त्या प्लॅननुसार आपण चालत आहोत. तर मित्रांनो, फायनली आपण आत्ता ज्या ठिकाणी मुलं झोपलेले आहेत त्या ठिकाणी आपण पोहोचलो आहेत. आणि हे तुम्ही बघू शकता, आपले पोलीस भरतीसाठी येणारे पोरं कसे झोपलेले आहेत. प्रत्येक कथड्यावर झोपलेले आहेत आणि झोपण्यासाठी जागासुद्धा नाही. हे बघा, पोरं उठून बसलेले आहेत. आणि आता रात्रीचे साधारणतः 3:30
च्या आसपास वाजलेले असतील आणि लगेच लाईन लागलेली आहे. बाकी झोपलेत आणि बाकीची लगेच पोरं लाईन लावलेत, कारण की त्यांची 6ची एंट्री आहे आणि 6 वाजेनंतर त्यांचं ग्राउंड स्टार्ट होईल. आणि ही बघू शकता तुम्ही पोरं अजून सर्वीकडे झोपलेले आहेत आणि खास करून बऱ्याच ठिकाणी पोरं झोपलेत, त्या ठिकाणी उंदरं वगैरे दिसत होती. आणि ही बघा गर्दी किती आहे इकडं. आणि पोलीस वगैरे खूप बेकार पोरांसोबत हे करतात. बघा तुम्ही आवाज वगैरे ऐकत असेल तर पोरं लगेच पळून जायला लागली पोलीस सेवा देते म्हणून. असं काय आहे. तर मित्रांनो, पोलीस भरतीसाठी तुम्ही जर येत असाल तर एक दिवस आधीच आहे, संध्याकाळीच. हे बघा पोलीस आहे, ते पोरांना दम वगैरे दिला आहे. खूप हाल असतात पोरांची इकडं. काय शौचालयाची सोय नाही, काय नाही, खाण्यापिण्याची सोय नाही. बघा पोलीस मारतो, तो बघ मारला पोलीस. खूप हा बघा मारला. आणि महाराष्ट्र सरकार अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही. तर हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. तुझ्या पोरं किती पडून गेले तिकडं. पहिली प्रमाणाची बाहेर खूप गर्दी आहे की सांग फायदा नाही. आणि इथं सर्वात बेकार अवस्था म्हणजे शौचालयाची सोय नाही आणि असंच कुठं पण जाऊन येतात पोरं. तर बघा परत पुन्हा एकदा मारतो. थोडीशी काही चुकी झाली का लगेच ते मारून येतात. आणि या ठिकाणी येणारी पोरं खूप लांबचे असतात. बाबा फळ विक्री झाले आणि खास करून फळ विक्री तर केली, संत्रा वगैरे हे अख्खा रात्रभर असतात, म्हणून पोरांची चांगली थोडीशी सोय होते खाण्यापिण्याची. त्यामुळे हा बघा चालू आहे. हे बघा पुन्हा दाखवतो. पोरं कशी झोपून आहेत गटाराच्या वरती वगैरे कठडा. मी बऱ्याच ठिकाणी तर मंदिर वगैरे समोर येऊन पोरांच्या ह्याच्यामध्ये झोपले तिच्यामध्ये दिसत होते, पण पोरं एकदम गाढ झोपेमध्ये होती. हे बघा झोपलेले कसे. जवळजवळ 200-300 मीटर असे सलग पोरं झोपलेले आहेत. इकडून तिकडून हे बघा कितीतरी झोपलेले पोरं आहेत. हे बघा काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे तर चादरे वगैरे काहीच नाही, ते असे झोपून पडले, परंतु स्वप्न आहे त्याच्यामुळे त्यांना झोप चांगली लागलेली आहे. जसं जसा टाईम होतो तसे पोरं चालली लाईन लावायला. आणि ही लाईन अक्षरशः काही पोरं बोलत होते की ही लाईन जवळजवळ दुपारी 12 वाजेपर्यंत असेल. तर मित्रांनो, तुम्ही बघितलंच असाल पोलीस भरती करणारे जे युवक आहेत ते कसे कथड्यावर वगैरे झोपून होते आणि त्या ठिकाणी कसे आपल्या युवकांची हालत आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी सर्वात प्रथम सर्वांचे खूप खूप आभार आहे. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पूर्ण बॅटरी पण संपली होती, त्याच्यामुळं पुढं व्हिडिओ बनवताच नाही आला, म्हणजे पुढच्या बाकीच्या गोष्टी दाखवता नाही आला. तर अजून कधीतरी एखाद्या दिवशी प्रयत्न करू, म्हणजे दुसऱ्या पोलीस ट्रेनिंग सेंटर असेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू. आणि जो मी अंधेरीपासून तर ते मोरोळ पोलीस ट्रेनिंग सेंटर आहे त्या ठिकाणी चालत गेलो. तो प्रवास खूप छान होता. रात्री साधारणतः 2.5-3 तास सतत सलग चालू 4-4.5 किलोमीटर होतं. तो खूप चांगला अनुभव होता. पण सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही कधीही असा चालत फिरू नको, कारण की रात्री सेफ नाही आहे मुंबई आपली. बरेच तुम्ही व्हिडिओ वगैरे व्हायरल बघत असाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्त बोलत नाही, कारण की व्हिडिओ मोठा होईल, त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद.